हॅलो. अच्छा, मागच्या सेशन मध्ये आपण कॅपॅसिटर म्हणजे काय बघितलं, कॅपॅसिटर मध्ये काय स्टोर होतं बघितलं, एनर्जी स्टोर कशी होती बघितली, कॅपॅसिटरचे 3 टाईप बघितले, कॅपॅसिटर म्हणजे काय बघितला, एनर्जी स्टोर्ड इन कॅपॅसिटर किती असते हे पण काढलं. आता पुढे जाऊ. पुढचा डिस्कशन आहे कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टन्सेस, कॉम्बिनेशन ऑफ कॅपॅसिटन्सेस. दिसत नाही इथं. कॉम्बिनेशन ऑफ कॅपॅसिटन्स. ओके, बघा आपण कॉम्बिनेशन कशा कशाचे शिकत आलो आतापर्यंत. आपण सुरुवातीपासून लहान असल्यापासून 11वीत असल्यापासून आपण कॉम्बिनेशन ऑफ स्प्रिंग शिकतोय. स्प्रिंगचे कॉम्बिनेशन शिकले, कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टन्सेस शिकले, कॉम्बिनेशन ऑफ सेल्स शिकले. आता कॉम्बिनेशन ऑफ कॅपॅसिटर शिकू. लक्षात घ्या, इथनं पुढचा जो सगळा सिलेबस आहे या कॉम्बिनेशन ऑफ कॅपॅसिटर्स पासून ते भरपूर लांब पर्यंत सगळी सर्किट थेअरी जी आहे, सर्किट थेअरी, ही सगळी सर्किट थेअरी काय आहे, करंट इलेक्ट्रिसिटी मधनं एक्झॅक्टली सारखी आहे. तुम्हाला करंट इलेक्ट्रिसिटी चांगलं कळलेलं आहे तर तुम्हाला हे सहज कळेल, चांगलं कळेल. ते जर तुमचं वीक असेल तर तुमचं हे पण वीक राहील. ठीक आहे, लेट्स गो टू कॉम्बिनेशन ऑफ कॅपॅसिटर्स. इथे पण 2 प्रकारचे कॉम्बिनेशन आहेत. एक काय आहे सिरीज कॉम्बिनेशन, दुसरं काय आहे पॅरलल कॉम्बिनेशन. सिरीज कॉम्बिनेशन आणि पॅरलल. अच्छा, सिरीज मध्ये आपण 2 कॅपॅसिटर सिरीज मध्ये एक आहेत कधी म्हणतो, 2 कॅपॅसिटर्स एकमेकांना पॅरलल आहेत हे कधी म्हणतो. बघा करंट मध्ये काय होत होतं, करंट मध्ये काय होत होतं, आपण 2 रेझिस्टरच्या सिरीज मध्ये कधी म्हणतो, जेव्हा दोन्ही रेझिस्टर्स मधनं एकच करंट पास होतोय, सेम करंट इज पासिंग थ्रू बोथ द रेझिस्टन्सेस, तेव्हा आपण तेव्हा सिरीज म्हणत होतो. इथं पण सेम, इथं पण तसा सिमिलर आहे. इथं काय आहे 2 कॅपॅसिटन्सेस. आता असे 2 कॅपॅसिटन्सेस एकमेकांच्या सिरीज मध्ये आहेत. समजा हा समजा C1 आणि हा C2, हा पॉइंट A आणि B. तर मी या दोघांना सिरीज मध्ये आहे कधी म्हणतो, याचा एक सगळ्यात पहिला सिम्पटम काय आहे की जे 2 कॅपॅसिटन्स सिरीज मध्ये असतात त्याच्या काय असतं, त्याच्या अक्रॉस त्या कॅपॅसिटरचा चार्ज, त्या कॅपॅसिटर मध्ये डिस्चार्ज असतो, त्या कॅपॅसिटर मध्ये साठवला गेलेला चार्ज तो सेम असतो. म्हणजे ह्याच्यावर जर प्लस क्यू असेल आणि ह्याच्यावर मायनस क्यू असेल, ह्याच्यावर पण प्लस क्यू आणि ह्याच्यावर पण मायनस क्यू. आता तुम्हाला हे कळतंय का, 2 कॅपॅसिटन्सेस सिरीज मध्ये आहेत कधी म्हणतो, when charges on capacitors is same. रेझिस्टन्सेस मध्ये करंट सेम होता, आता इथे आपण चार्ज सेम म्हणतो. असं का होतं बेसिकली, लक्षात घ्या, रेझिस्टन्सेस मध्ये काय होतं, करंट कॉन्स्टंटली फ्लो होत असतो. जोपर्यंत बॅटरी चालू आहे, की चालू आहे, तोपर्यंत करंट कॉन्स्टंट फ्लो होतो. कॅपॅसिटिव्ह जे प्युअरली कॅपॅसिटन्सचे सर्किट असतात कॅपॅसिटर्सचे, त्याच्यामध्ये करंट कॉन्स्टंट फ्लो होत नाही. करंट कधी पण फ्लो होतो, मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे स्टेडी स्टेट अचीव्ह होईपर्यंत. त्यानंतर एकदा स्टेडी स्टेट अचीव्ह झाली त्यानंतर देयर इज नो फ्लो ऑफ करंट. त्यामुळे आपण चार्जेसच्या भाषेमध्ये बोलतो, चार्जेस ऑन कॅपॅसिटर्स इज सेम. अच्छा, बरं, याच्यामध्ये काय बोलतो, 2 कॅपॅसिटर्स पॅरलल कधी आहे म्हणतो आपण, जेव्हा हे झालं 2 कॅपॅसिटर्स, हा कॅपॅसिटर C1, हा कॅपॅसिटर C2. अच्छा, आता ह्याच्यामध्ये काय असतं, चार्जेस दोघांमध्ये वेगळे वेगळे. ह्याच्यामध्ये चार्ज किती आहे, हा जर Q1 असेल तर हा मायनस Q1, हा प्लस Q2 असेल तर मायनस Q2. दोघांमध्ये चार्ज वेगळे वेगळे. चार्जेस ऑन कॅपॅसिटर are not necessarily same, are not necessarily same. म्हणजे सेम असायलाच पाहिजे असं कंपल्शन नाहीये, असू शकतं ना सेम. समजा C1 इक्वल टू C2 असेल तर टोटल चार्जचा अर्धा चार्ज डिवाइड होईल, कळतंय का. पण असायला पाहिजेच, कंपल्सरी नाही, पण ह्याच्यामध्ये
असतंच, आहेच आहे. ह्याच्यामध्ये काय आहे, पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस बोथ इज नॉट नेसेसरीली सेम. ह्याच्यामध्ये मला काय म्हणता येईल, टोटल चार्ज जर क्यू असेल तर मला काय लिहिता येईल, टोटल चार्ज क्यू असेल, इथून येणारा चार्ज असा फ्लो होणारा चार्ज क्यू असेल तर क्यू इक्वल टू Q1 प्लस Q2. हाच क्यू Q1 Q2 मध्ये डिस्ट्रीब्यूट झालाय. याच्यामध्ये काय आहे, हा जर चार्ज क्यू होत असेल तर हिअर क्यू इज इक्वल टू Q1 इज इक्वल टू Q2. कळतंय? कम बॅक टू पोटेन्शियल. ह्याच्यामध्ये पोटेन्शियल काय होतं, पोटेन्शियल इज नॉट नेसेसरीली सेम. पोटेन्शियल अक्रॉस capacitors is not necessarily same. Necessarily same. अच्छा, याचा अर्थ काय, समजा याच्या अक्रॉस पोटेन्शियल आहे V1. अच्छा, याच्या अक्रॉस पोटेन्शियल आहे V2. कळतंय? आणि टोटल A आणि B च्या अक्रॉस पोटेन्शियल आहे V. तर मग काय मिळतं, टोटल VAB किंवा V म्हणा, VAB इक्वल टू V1 प्लस V2. हा, V1 V2 इक्वल असू शकतं का, असू शकतं, इट कॅन बी बट नॉट ऑलवेज. इथं काय पाहिजे, इथं दोन कॅपॅसिटरच्या अक्रॉस पोटेन्शियल सेम पाहिजे. पोटेन्शियल अक्रॉस द कॅपॅसिटर शुड बी सेम. शुड बी सेम म्हणजे काय लिहिता मला, V इज इक्वल टू V1 इक्वल टू V2. याच्या अक्रॉस V1 असेल, याच्या अक्रॉस V2 असेल, दोन्ही सेम पाहिजे. अच्छा, बरं मला काय देता येईल मग, V इक्वल टू V1 प्लस V2 आहे तर मला टोटल आता VAB कसं करता येईल, मला काय देता येईल, VAB इज इक्वल टू, मला सांगा V काय असतो. आपल्याला माहिती आहे, हॅलो, आपल्याला माहिती आहे बेसिक फॉर्म्युला काय आहे, C इज इक्वल टू Q बाय V ना. हा बेसिक फॉर्म्युला आपला, म्हणजे V इक्वल टू Q बाय C. मग असं मी म्हणू का, टोटल समजा मी जर याला रिप्लेस केलं एकानेच, हा पॉइंट A आणि हा पॉइंट B, मी या C1 C2 एकाच C ने रिप्लेस करायचं मला, मग त्याला मी काय म्हणतो, C इक्विव्हॅलंट ना, C इक्विव्हॅलंट. अच्छा, मग मी काय लिहितो, Q बाय C ना, काय लिहितो याच्यावर चार्ज Q आणि याच्यावर चार्ज किती असतो, हा प्लस Q आणि मायनस Q. VAB इक्वल टू काय लिहितो, V इक्वल टू Q बाय C ना, Q बाय C इक्विव्हॅलंट इज इक्वल टू V1. V1 किती आहे, V1 इक्वल टू Q अपॉन C1, ह्याचा चार्ज Qच आहे ना, Q अपॉन C1 प्लस V2 इज इक्वल टू Q अपॉन C2. अच्छा, बघा काय झालं मग, हे Q Q Q सगळीकडे सारखंच आहे, बिकॉज आय नो टोटल Q इज इक्वल टू Q1 प्लस Q1 इक्वल टू Q2, तिन्ही सेमच आहेत, कट झाले. म्हणजे मला काय मिळालं, 1 अपॉन C इक्विव्हॅलंट इज इक्वल टू 1 अपॉन C1 प्लस 1 अपॉन C2. आणि समजा C3 C4 C5 N असतील तरी काय येईल, डॉट 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 1 बाय Cn. आठवतंय का, म्हणजे जर दोनच असतील तर आपण काय लिहू शकतो, C इक्विव्हॅलंट इक्वल टू C1 C2 अपॉन C1 प्लस C2. हा काय झाला, व्हॉट इज दिस, दिस इज इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स इन सिरीज, इज नो, आय एम सॉरी, इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स इन सिरीज. ह्याचा कॅपॅसिटन्स C2 आहे, ह्याचा C1 आहे, तर दोघांचा इक्वल कॅपॅसिटन्स किती झाला, C इक्विव्हॅलंट. तो किती आहे, C1 C2 अपॉन C1 प्लस C2. बघा उलट आहे, रेजिस्टन्स मध्ये पॅरलल मध्ये असं होत होतं R1 R2 पण R1 प्लस R2, ह्याच्यामध्ये उलट झालेलं आहे. कळतं तुम्हाला, कम टू पॅरलल. पॅरलल मध्ये मला काय माहिती आहे, टोटल Q इक्वल टू Q1 प्लस Q2 ना, टोटल Q इज इक्वल टू Q1 प्लस Q2. असा चार्ज Q तयार झाला, Q आला फ्लो होऊन आणि हा चार्ज असा पसरून गेला ना याच्यावर, कळतंय ना. अच्छा,
तर मला सांगा क्यू इक्वल टू क्यू1 प्लस क्यू2, मला माहिती क्यू काय आहे, क्यू इक्वल टू सीव्ही ना, क्यू इक्वल टू सीव्ही. मग मी जर हा पॉइंट ए आहे आणि हा पॉइंट बी आहे, तर मला जर हे सगळं हे फॅमिली आय हॅव टू रिप्लेस देम विथ ओनली वन कॅपॅसिटर, तर मला काय म्हणता येईल, दिस इज कॅपॅसिटन्स ऑफ सी इक्विव्हॅलेंट ना. कळतंय? क्यू इक्वल टू सीव्ही. मग काय लिहिता येईल मला इथं, आय राईट क्यू इक्वल टू सी इक्विव्हॅलेंट अपॉन सॉरी इंटू व्ही ना, सी व्ही. लक्षात घ्या, ह्याच्या अक्रॉस जर पोटेन्शियल V1 असेल तर आय नो हेच V1 इक्वल टू V2 इक्वल टू व्ही ना, म्हणजे ह्याच्या अक्रॉस पण किती पाहिजे, तेच व्ही असणार ना ह्याच्या अक्रॉस. तुम्हाला कळतंय का, तेच व्ही असणार ना. मग इथे काय दिलं मी, क्यू इक्वल टू सीव्ही, सी इक्वल टू व्ही, अच्छा इज इक्वल टू क्यू1, क्यू1 ह्याच्यावरती बघा, क्यू इक्वल टू सीव्ही, सी1 व्ही, सी1 व्ही अपॉन प्लस खाली C2V. अच्छा, आता व्ही तरी सेम आहे, कारण मला माहिती आहे पॅरलल अरेंजमेंट मध्ये काय असते, पोटेन्शियल अक्रॉस ईच कॅपॅसिटी सेम. म्हणजे हे व्ही 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 जर कट झालं, मला काय मिळेल, सी इक्विव्हॅलेंट इक्वल टू C1 प्लस C2. अरे बापरे, हे झालं उलट. आता रेझिस्टन्स मध्ये उलट होतं, हेच उलट. तुम्ही कशाला उलट म्हणा, कशाला उलट म्हणा, हे ते एकमेकांच्या ऑपोजिटच. रेझिस्टन्स मध्ये काय होतं, सिरीज मध्ये आर इक्वल टू R1 प्लस R2 होता, पॅरलल मध्ये असं व्हायचं, असं दिसायचं ना रेझिस्टन्स मध्ये. आता इथं फ्लिप्ड आहे, म्हणून घोटाळा करायचा नाही. गडबडीमध्ये गडबड करताना तुम्ही कॅपॅसिटर सिरीज मध्ये आहे म्हणून आर इक्विव्हॅलेंट इक्वल R1 प्लस R2 लावून गेले, त्यासारखं सी इक्विव्हॅलेंट इक्वल टू C1 प्लस C2 लावून गेले तर घडलं. सिरीज मध्ये काय पाहिजे, इट इज लाईक दिस, रेसिप्रोकलची ऍडिशन. हे कळतं तुम्हाला, सिरीज पॅरलल. ओके, हे लिहून घ्या सगळं. ओके, पुढे बघू, काही न्यूमेरिकल्स बघू. बघा बघा, दोन एक्झाम्पल दाखवतोय, फक्त दोनच दाखवतोय, इथनं पुढे दाखवत नाही जास्त मी, कारण आपण ह्याचं भरपूर प्रॅक्टिस आपण ऑलरेडी रेझिस्टन्स मध्ये केलेली आहे. म्हणून मी या चॅप्टर मध्ये तुम्हाला फक्त एक सॅम्पल दाखवेल आणि आपण पुढे जाणार आहोत. वी आर नॉट गोइंग टू स्पेंड, म्हणून आपण करंट इलेक्ट्रिसिटी अगोदर शिकवतो, कारण हे सगळे आपण हे सगळं सिमिलर शिकलेलो आहे. फक्त ह्यात लक्षात काय ठेवायचं की रेझिस्टन्स मध्ये आणि त्याच्यामध्ये मोठा फरक होता. रेझिस्टन्स सिरीज आणि पॅरलल कॉम्बिनेशनची इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्सची व्हॅल्यू आहे, ती इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटन्स नाही आहे, ती वेगळी, ती उलटी आहे. करेक्ट. बघा काय क्वेश्चन आहे, दोन्ही मध्ये फाइंड इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटन्स बिटवीन ए बी. इथं पण ए बी आहे, फाइंड सी इक्विव्हॅलेंट. अच्छा, काय आता हे सिरीज मध्ये, लक्षात घ्या सिरीज मध्ये आता 6 आणि 3 करायचं नाही, ते रेझिस्टन्स मध्ये होतं डायरेक्ट ऍडिशन. आता सिरीज मध्ये रेसिप्रोकलची ऍडिशन, C1 C2 आपण C1 C2, 1/3 प्लस 1/6 काय झालं, 2, 3/6 झालं, 3/6 म्हणजे 1/2, 1/2 म्हणजे 2, हे काय झालं 2, म्हणजे हे कसं झालं इथं, दिस बिकम्स 2, हे झालं 2 मायक्रोफॅरेड. अच्छा, खालचं काय झालं 9/18, 1/9 1/18 मेक्स इट 3/18, 1/6 बिकम्स 6 मायक्रोफॅरेड. हे वेगळे थोडी केलं तुम्ही, पाहिजे कागदावर करा, बेटर कागदावर करा, 1-2 प्रॉब्लेम्स. हा, आता हे झालं 2 पॅरलल आणि हे एकमेकांना पॅरलल झाले, म्हणजे काय 2 मायक्रोफॅरेड 6 मायक्रोफॅरेड, पॅरलल मध्ये ऍडिशन होते, दिस बिकम्स 8 मायक्रोफॅरेड. म्हणजे आन्सर काय आहे, ए आणि बी च्या मध्ये किती इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटर आहे, कॅपॅसिटन्स आहे, तो आहे 8 मायक्रोफॅरेड. कळतंय? इथं बघा काय, हे प्युअर प्रॅक्टिस आहे. हे दोन सिरीज मी तोंडीच करतो, हे दोन सिरीज 2C म्हणायचं नाही, सिरीज मध्ये म्हटल्यानंतर C/2 झाले, हे झाले C/2, C/2 आणि C पॅरलल, C/2 प्लस C 3C/2, हा काय झाला 3C/2, हा पण काय झाला 3C/2, म्हणजे काय होतं हे असं होईल नाही. हा A हा C, हे झाला 3C/2 आणि 3C/2.
कळतंय का? मी ह्या तिघांना निपटवलं एकामध्येच आणि या तिघांना पण निपटवलं एकामध्येच. 3c/2 कसं केलं परत सांगू? सी सिरीज म्हणजे झालं c/2, c/2 आणि c पॅरलल म्हणजे डायरेक्ट ऍडिशन. c/2 प्लस c 3c/2, 3c/2 3c/2. अच्छा, आता हे दोन सिरीज मध्ये झाले म्हणजे काय झालं? 3c/4, 3c/4 प्लस हे पॅरलल मध्ये ऍडिशन 3c/4 प्लस c मेक्स इट 3c/4 7c/4. काय झालं? 7c/4. अच्छा, 7c/4 आणि c पॅरलल म्हणजे आय कॅन राईट ना, मी काढून काय करू शकतो? 7c/4 आय कॅन रिप्लेस देम विथ 7c/4. 7c/4 आणि c सिरीज मध्ये म्हणजे कसं करणार? हे दोन्ही सिरीज मध्ये म्हणजे काय? 1/c इक्विव्हॅलेंट किती येतो? 1/c प्लस 4/7c ना, म्हणजे 11/7c, 7c/11. दिस बिकम्स 7c/11 आणि c पॅरलल मध्ये म्हणजे ऍडिशन म्हणजे काय झालं? 7c/11 ना प्लस c काय झालं? 18c/11. हे काय आलं आन्सर? 18c/11 c इक्विव्हॅलेंट. कळतंय? दिस बिकम्स c इक्विव्हॅलेंट काय आलं तर 18c/11 मायक्रोफॅरड व्हॉटएव्हर युनिट दिलेलं नाही. ठीक आहे, कसं काय कळलं? काहीच नाही. लॉजिक जे सिरीज आणि पॅरलल ओळखायचं लॉजिक तेच आहे, लॉजिक मध्ये काही फरक नाही. मी ह्याला सिरीज का म्हणलं? या दोघांना सिरीज मध्ये का म्हणलं? कारण जितका चार्ज असा फ्लो होणार तितका चार्ज यातनं फ्लो होणार, जितका चार्ज याच्यावर डिपॉझिट होणार तितका चार्ज याच्यावर डिपॉझिट होणार. लॉजिक तेच आहे आपलं, करंटचं लॉजिक आठवतं तुम्हाला? ते सेम लॉजिक चालणार आहे. कळतंय का? ओके, हे झालं सिरीज. पॅरललचं लॉजिक काय आहे? हे दोन्ही हे c काय झालं? हे झालं c/2 ना, c c/2 c/2 आणि c पॅरलल झाले एकमेकांना, कारण आता दोघांचाही पोटेन्शियल या दोघांच्या अक्रॉस आहे. कळतंय का? दोघांच्या अक्रॉस पोटेन्शियल हेच आहे ना, हे दोन पॉईंटच आहे ना, म्हणून हे दोन्ही काय झाले? पॅरलल. बाकी लॉजिक तेच आहे सगळं. रेझिस्टन्स तुम्हाला जर लॉजिक कळत नसेल तर तेच रेझिस्टन्स लॉजिक अप्लाय करा. फक्त काय काळजी घ्यायची? सिरीज मध्ये इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्सेस ऍड होत नाहीत. सिरीज मध्ये इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्सेस ऍड होतात, सिरीज मध्ये इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटन्सेस ऍड होत नाहीत. कळतंय? सिरीज मध्ये पॅरलल सारखं काम होतं, रेझिस्टन्स पॅरलल आणि हे इथं सिरीज ह्याच्यामध्ये साम्य. ठीक आहे, नाव कम बॅक. हे तुम्ही लिहून घ्यायचे, तुम्हाला प्रॉब्लेम देतो मी होमवर्क म्हणून. बर, त्यानंतर तुम्हाला आठवत जर असेल तर आपण काय केलं होतं? रेझिस्टन्सेसचे कॉम्बिनेशन भरपूर शिकले होते आपण, आणि कॉम्प्लिकेटेड रेझिस्टन्सेस असतील तर आपण काय शिकलो होतो? आपण शिकलो होतो पोटेन्शियल डिस्ट्रीब्युशन मेथड. कळतंय का? आठवतं का? पोटेन्शियल डिस्ट्रीब्युशन करायचं आणि त्यानंतर काय करायचं? दिलेल्या सर्किटला रिअरेंज करायचं. आपण केलं होतं का असं करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये? फक्त आठवा, सेम इथं करायचं. पोटेन्शियल रिअरेंजमेंट डिस्ट्रीब्युशन, पोटेन्शियल डिस्ट्रीब्युशन करायचं आणि त्यानंतर रिअरेंज करायचं. अच्छा, त्यानंतर आपण अजून काय काय शिकलो होतो? आपण व्हीटस्टोन्स ब्रिज शिकलो होतो. व्हीटस्टोन्स ब्रिज ह्याच्यामध्ये मी तुम्हाला शिकवलं होतं की बॅलन्स्ड, अनबॅलन्स्ड सेम इथे. तर आपण एक एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवतच जातो, म्हणजे आपण एक संपवत जाऊ. बघा, पहिलं आपण काय शिकलो होतं? अरेंजमेंट्स, कॉम्प्लेक्स सर्किट्स सॉल्व्ह करायच्या. इथं पण हाऊ टू सॉल्व्ह कॉम्प्लेक्स कॅपॅसिटन्स सर्किट्स. पहिली मेथड आपण काय वापरली होती? व्होल्टेज पोटेन्शियल डिस्ट्रीब्युशन. पोटेन्शियल डिस्ट्रीब्युशन. अच्छा, ह्याच्यात आपण काय केलं? समजा आता असा कॅपॅसिटन्स आहे 1 2 3. ओके, असं कनेक्शन आहे. हा ए आहे, सी 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 आणि बी आहे. फाइंड इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटन्स. आठवतंय? असं आपण रेझिस्टन्स मध्ये केलं होतं, आठवतंय का? काय केलं होतं?
ह्याला 0 घ्या, हे 0 म्हणलं की हे 0, हे 0 म्हणलं की हे 0, हे V घ्या, हे V म्हणलं की हे V, ते V म्हणजे की हे V, आणि आपण ह्याला रिअरेंज करा 0 आणि V मध्ये. हा कॅपॅसिटन्स 0 आणि V मध्ये आहे. अच्छा, हा कॅपॅसिटन्स पण 0 आणि V मध्ये आहे. अच्छा, आणि हा कॅपॅसिटन्स पण 0 आणि V मध्ये. म्हणजे काय झालं, C C C पॅरलल, म्हणजे काय झालं, दिस आन्सर इज 3C. पॅरलल मध्ये जोडतो ना आपण C C C, दिस बिकम्स 3C आन्सर. आठवतं तुम्हाला असं केलं आपण भरपूर व्हेरिएशन करतो. तुम्हाला मी बऱ्याच प्रॉब्लेम घेतले होते, ऑलमोस्ट एक डझन, एक दीड डझन प्रॉब्लेम घेतले असते मी याच्यावर भरपूर. पोटेन्शियल डिस्ट्रीब्युशन कसं करायचं हे बघितलं आपण. अच्छा, त्यानंतर हा एक सेकंड प्रॉब्लेम बघू. पोटेन्शियल डिस्ट्रीब्युशन जसा सिमिलर घेतला होता मी रेझिस्टन्स मध्ये. असं कनेक्शन आहे, फाइंड इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटन्स बिटवीन ए अँड बी. काय करता येईल, समजा इथलं पोटेन्शियल माना 0, हे माना V, हे 0 म्हणलं की हे पण 0, म्हणलं की हे पण 0, आणि हे पण 0, हे V, पण इथलं पोटेन्शियल मला माहित नाही, अननोन आहे, मला X, अननोन पोटेन्शियल मानला पण X. हे रिअरेंज करूयात आता आपण, हे 0, हे V आणि हे X मध्ये रिअरेंज करा. हा कॅपॅसिटन्स 4 मायक्रोफॅरेड इज बिटवीन X अँड V. दिस इज 4 मायक्रोफॅरेड. अच्छा, 8 मायक्रोफॅरेड इज बिटवीन 0 अँड X. अच्छा, डन. 9 मायक्रोफॅरेड इज बिटवीन 0 अँड X. 9 मायक्रोफॅरेड. ओके, आणि लास्ट इज 6 मायक्रोफॅरेड इज बिटवीन X अँड 0. अगेन इथं पण X अँड 0 परत आलं. किती, हा 6 मायक्रोफॅरेड. अच्छा, तुम्हाला काय काढायला सांगितलेलं आहे, यू हॅव टू फाइंड आउट बिटवीन ए अँड बी ना. हा तुमचा पॉइंट B आहे आणि हा पॉइंट A आहे. अच्छा, याच्यामध्ये काढा. बोला काय करणार. हे तिन्ही पॅरलल म्हणजे ऍडिशन, 8 आणि 6 14, 23, आणि हे 4 सिरीज. 23 आणि 4 म्हणजे काय झालं, C इक्विव्हॅलेंट. ए आणि बी मधला C इक्विव्हॅलेंट काय झाला, 23 इंटू 4 अपॉन 23 प्लस 4 27. हे जे काय येईल ते मायक्रोफॅरेड. अरे कळतंय का, असा आन्सर काढायचा. ठीक आहे, असं आपण प्रॉब्लेम्स भरपूर सॉल्व्ह केलेले आहेत. तुम्ही ते प्रॉब्लेम आहे तसे उचला, त्याच्यामध्ये रेझिस्टन्सेस काढा आणि कॅपॅसिटर्स लावा. इट बिकम्स अ प्रॉब्लेम ऑफ कॅपॅसिटर. लक्षात घ्या, मी इथनं फार तुम्हाला स्किप करतोय, फार फास्ट घेतोय, कारण हे आपण याच्या अगोदर शिकलेल्या डिटेलमध्ये. पण याचा अर्थ असा नाही की ह्याला वेटेज कमी आहे, दिस इज नॉट इम्पॉर्टंट. नो, दिस इज ऑल्सो इक्वली इम्पॉर्टंट. हे इक्वली इम्पॉर्टंट आहे. फक्त आपण अगोदर भरपूर एलॅबोरेट शिकल्यामुळे आता तेच परत रिपीट करण्यात काही पॉईंट नाहीये. तर आय विल गिव्ह यू मेनी प्रॉब्लेम्स लाईक दिस, तुम्ही स्वतः सॉल्व्ह करा. पुढे आपण शिकत होतो, आपण पुढे बघत होतो सेकंड लॅडर प्रॉब्लेम्स. आठवत आहे का, लॅडर. ओके, लॅडर प्रॉब्लेम्स कसे होते, असे लॅडर आहे. दिस इज इन्फिनिट लॅडर. ओके, सगळ्या व्हॅल्यू C C C C C C आहे. हा पॉइंट A आहे, हा पॉइंट B आहे. फाइंड इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटन्स बिटवीन A अँड B. काय केलं होतं आपण त्या केसमध्ये, अशा ठिकाणी कट करायचा ज्या ठिकाणी तोच पॅटर्न रिपीट होईल परत. म्हणजे मी कुठं कट करतो, इथं कट करतो, इथं कट करतो, ह्याला जर कट केलं तर काय होईल, हे झाका बघा सेम प्रॉब्लेम रिपीट झाला. ओके, मग मी जर ह्याच्या अक्रॉस जर जो R इक्विव्हॅलेंट आहे, आता R नाही C इक्विव्हॅलेंट म्हणतो, C इक्विव्हॅलेंटला जर मी X म्हणलं तर हे पण X झालं ना अख्खच्या अख्खं. म्हणजे काय झालं, दिस एंटायर सर्किट कम्स डाऊन टू लाईक दिस. C, दिस इज C, आणि या C च्या पॅरलल मध्ये आला X. कळतंय का, असं आलं ना. हा तुमचा पॉइंट A आणि हा पॉइंट B. काय केलं मी, ह्याला सगळ्याला पहिल्यांदा X मानलं, पण हे कट केल्यानंतर तोच पॅटर्न रिपीट होतोय, म्हणजे तोच X रिपीट झाला, तो X मी काढून इथे X च्या सामने जोडला. लॉजिक तेच आहे, मी फार एक्सप्लेन करत बसत नाही. हे आय होप तुम्हाला आलेलं आहे. हा, आता काय आलं, हे झालं C आणि X पॅरलल, म्हणजे झालं C प्लस X, आणि C प्लस X C मध्ये सिरीज मध्ये आलं, सिरीज मध्ये. म्हणजे काय झालं,
सी इक्विव्हॅलंट काय झालं, सी प्लस एक्स अपॉन सी प्लस एक्स. होय, कळतंय का? हे सिरीज मध्ये आलं ना, सी प्लस एक्स आणि हे हे पॅरलल मध्ये आलं म्हणजे सी प्लस एक्स झालं. हे सी प्लस एक्स आणि सी सिरीज मध्ये म्हणजे असं आलं R1 R2 अपॉन R1 प्लस R2. कळतंय का? ओके. आणि हेच किती आहे, एक्स आहे. हे तुम्ही सॉल्व्ह करा आणि सी इक्विव्हॅलंटची व्हॅल्यू, एक्सची व्हॅल्यू काढा. काय केलं आपण त्यानंतर, 2cx प्लस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर प्लस सी एक्स. म्हणजे काय येतं, एक्स स्क्वेअर प्लस सी एक्स मायनस सी स्क्वेअर इज इक्वल टू 0. असं केलं होतं ना. म्हणजे एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. हे काय झालं, 5c स्क्वेअर. म्हणजे काय येतं, आरची व्हॅल्यू किती, एक्सची व्हॅल्यू किती आली, सी बाहेर कॉमन काढला, c by 2, this becomes √5 - 1. असं काहीतरी आन्सर येत आहे, √5 - 1. कळतंय का? आन्सर आहे, कळलं? असं तुम्ही यू कॅन गो ऑन कॅल्क्युलेटिंग दिस, देर इज नो प्रॉब्लेम. जसं आपण लॅडर मध्ये प्रॉब्लेम घेतले, सेम प्रॉब्लेम, सेम लॉजिक, सेम स्टेप्स. रेझिस्टन्सला काढून कॅपॅसिटर तिथं घाला, सेम स्टेप्स. फक्त फरक काय, सिरीज आणि पॅरललचा तुम्ही जे इक्विव्हॅलंट काढता त्याच्यामध्ये आलटापलटी आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण काय केलं होतं, पुढे आपण शिकलो होतो व्हीटस्टोन्स ब्रिज. ह्याच्यामध्ये आपण मेनली डील करतो बॅलन्स्ड. अनबॅलन्स असेल तर कसं करायचं आपण बघू पुढे. आपण पुढे शिकणार आहे की आपण चार्ज डिस्ट्रीब्युशन कसं बघणार आहे. व्हीटस्टोन ब्रिज मध्ये बॅलन्स कसं, इथं कसं असतं, इथं पण असं. व्हीटस्टोन ब्रिज कॅपॅसिटन्सचा, कळतंय? आता ह्याच्यामध्ये पण कसं होतं, हे C1 C2 C3 C4 आणि C5 ह्या ब्रिजला आपण बॅलन्स कधी म्हणतो, सेम. इथं काय येतं, जर इफ C1 C3 इज इक्वल टू C2 C4 असं जर असेल, काय आहे, प्रोडक्ट ऑफ कॅपॅसिटन्सेस इन अपोजिट आर्म्स. अपोजिट आर्म्सचं प्रोडक्ट जर सेम असेल तर काय म्हणतो, बॅलन्स्ड. ह्याला आपण काय म्हणतो, ह्याला म्हणतो बॅलन्स्ड, बॅलन्सिंग कंडिशन. अच्छा, बॅलन्स झाला म्हणजे काय झाला, ह्याचा अर्थ नो चार्ज डिपॉझिटेड ऑन C5. ह्याचा अर्थ काय, C5 मधनं कुठलाही करंट पास होणार नाही आणि चार्ज C5 वर डिपॉझिट होणार नाही. म्हणजे नो चार्ज ऑन C5. म्हणजे काय, याचा अर्थ काय, ॲज गुड ॲज दिस इज नॉट एक्झिस्टिंग. हा एक्झिस्ट नाही करत. अच्छा, हा एक्झिस्ट नाही करत म्हटल्यानंतर काय होणार, हे दोन सिरीज म्हणजे काय झालं, C1 C4 अपॉन C1 प्लस C4. हे दोन्ही सिरीज C2 C3 अपॉन C2 प्लस C3 आणि हे एकमेकांच्या पॅरल म्हणजे डायरेक्ट ऍडिशन. कळतं तुम्हाला, करता येईल असं ह्याचे प्रॉब्लेम्स, प्रयत्न करा तुम्ही. आपण हे पण बघितलं होतं की व्हीटस्टोनची ब्रिज असायला त्याचा शेप इम्पॉर्टंट नसतो. हे पण, ही व्हीटस्टोन ब्रिज आहे का बघा. हा पण काय आहे, दिस इज ऑल्सो व्हीटस्टोन ब्रिज ओनली. डाऊट असेल, कळत नसेल, गो बॅक टू करंट इलेक्ट्रिसिटी, मी तर डिटेलमध्ये तुम्हाला शिकवलेलं आहे. हे काय आहे, आणि हा बॅलन्स्ड व्हायचा जर असेल तर काय व्हायला पाहिजे, हा जो समजा 2 मायक्रोफॅरड आहे आणि हा 7 मायक्रोफॅरड आहे, हा 1 मायक्रोफॅरड आहे आणि हा 14 मायक्रोफॅरड आहे. बॅलन्स झाला हा, येस. दिस इज अ बॅलन्स व्हीटस्टोन ब्रिज ऑफ कॅपॅसिटर्स. कळते, फाईन. म्हणजे ह्याच्यात ना दिस बिकम्स रिडंडंट आणि यू कॅन सॉल्व्ह इट अहेड. अच्छा, पुढे आपण बघितलं होतं सिमेट्रिक सर्किट्स. एक्झॅक्टली सेम, डिक्टो, काही फरक नाही. 4 सिमेट्री. ह्याच्यात दोन प्रकारच्या सिमेट्री आपण बघितल्या. एक आहे फोल्डिंग सिमेट्री, एकाला म्हणलं आपण, एकाला मिरर सिमेट्री म्हणलं. सगळं तेच, काही विशेष नाही.
बर, असं दाखवतो. ओके, बघा. कॉल इट पॉइंट ए, पॉइंट बी, ऑल सी, सगळे कॅपॅसिटर सी 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 आहेत. फाइंड इक्विव्हॅलंट सी. अच्छा, आता काय झालं, ए आणि बी मध्ये कुठली सिमेट्री आहे? फोल्डिंग म्हणत नाही आपण, ह्याला मिरर सिमेट्री म्हणतो. कुठली मिररिंग लाईन आहे? ही लाईन आहे, ही मिररिंग लाईन आहे ना, ह्याच्या भोवती सिमेट्री आहे. अच्छा, सिमेट्री आहे तर मला काय माहितीये, जो करंट असं जातोय तो करंट इथे यायला पाहिजे. कळतंय का? म्हणजे याचा अर्थ काय, जो चार्ज असा फ्लो होतोय या कॅपॅसिटरवर, जो चार्ज तितका चार्ज ह्याच्यावर यायला पाहिजे. याचा अर्थ कुठलाही करंट याच्यात जाता कामा नाही. म्हणजे इथं डिस्कनेक्शन आहे, इथं डिस्कनेक्शन आहे, हे डिस्कनेक्शन आहे आणि हे पण डिस्कनेक्शन आहे. कळतंय? याचा अर्थ काय झालं, मधले हे दोन कॅपॅसिटर्स नाकाम, असून नसल्यासारखे. कळतंय का? अच्छा, आता सिमेट्री प्रॉपर झाली. आता करा सॉल्व. हे सी 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 हे दोन्ही सिरीज मध्ये C/2 झाले, हे C/2 झाले, हे C/2 झाले. आणि करा सॉल्व. हे C/2 सी सी सिरीज मध्ये, आणि परत त्यांचं जे काही आहे तो ह्याच्याशी पॅरलल खेळत बसा. आहे सिरीज पॅरलल करत द्यायचे आपण. सेम लॉजिक आहे. कळलं? ओके, सिमेट्री बघितली आपण. ही झाली मिरर सिमेट्री. फोल्डिंग सिमेट्री आपण कशी बघत होतो? फोल्डिंग सिमेट्री ए बी आणि समजा हे असं आहे, आणि ह्याच्यामध्ये असं मी मध्ये कॅपॅसिटर्स जोडले. ओके, दिस इज, आता ह्याच्यात कुठली सिमेट्री? यू कॅन अप्लाय फोल्डिंग सिमेट्री. हे पण मिररनी होणारच आहे, फोल्डिंग सिमेट्रीनी करून दाखवूयात. काय झालं, सी 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 जागा सी आहे, तर आता फोल्डिंग सिमेट्री म्हणजे काय? ह्याच्या भोवती ते फोल्ड होईल ना, वरती खाली सेम आहे. याचा अर्थ काय, आता हा सी या सी वर बसला, हा याच्यावर बसला, हा याच्यावर बसला, हा याच्यावर बसला, हा याच्यावर बसला. कळतंय का? म्हणजे थोडक्यात हे कसं झालं सर्किट, हे असं झालं ना. बघा, कळतंय का? हा ए पॉइंट, हा बी पॉइंट, हा तुमचा सी 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 सी. असं होईल ना हे सगळे तर फोल्ड झाल्यानंतर. अच्छा, आणि सी एकमेकांवर सी बसले, पॅरल बसले. पॅरल म्हणजे ऍडिशन असते. म्हणजे दिस बिकम्स नाउ 2C 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 2C. लक्षात घ्या, रेजिस्टर्स मध्ये R/2 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 झाले होते, आठवतंय का? आता हे एकमेकांवर पॅरल बसले ना, आणि सी आणि सी पॅरल म्हणजे काय झालं, C + C बिकम्स 2C 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 2C. आता करा, हे 2C 2C सिरीज मध्ये झाले C, हे पण सिरीज मध्ये, हे झालं C, C आणि C पॅरलल झालं 2C 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 सिरीज मध्ये झालं 2C/3. याचा आन्सर काय झालं, 2C/3 इक्विव्हॅलंट. कळतंय? सेम लॉजिक, काही वेगळं नाहीये. जे आपण आता पण शिकत आलोय, शिकलेलं आहे रेजिस्टन्स मध्ये. फक्त सिरीज पॅरललच्या फक्त इक्विव्हॅलंटच्या काळजी घ्यायची, त्यात गल्लत करायची नाही काही. ओके, हॅलो. त्यानंतर आपण बघितलं 3D. आपण बघितले 3D रेजिस्टन्सेस, 3D अरेंजमेंट. त्यामध्ये आपण पिरॅमिड बघितलंय, आठवतंय? स्क्वेअर पिरॅमिड बघितला, टेट्राहेड्रॉन बघितला होता. तसंच कंटिन्यू करता येईल. क्यूब बघितला, आणि क्यूब मध्ये आपण ऑलमोस्ट एक लेक्चर स्पेंड केलं. त्यामुळे तुम्हाला मी सगळं स्टेप बाय स्टेप सांगितलंय की कसं त्यातले इक्विपोटेन्शियल पॉइंट्स शोधून काढायचे अक्रॉस
when you travel from face diagonal, along body diagonal, along edge. तेच लॉजिक सगळं कॉपी पेस्ट कॉपी पेस्ट कॉपी पेस्ट कॉपी पेस्ट असं जर केलं तर तुम्हाला जर चांगला अभ्यास करायचा असेल तर तुम्ही स्वतः ते उघडा. मी तुम्हाला हे पुढे शिकवत नाही हे काय झालं. उघडा, तेच लॉजिक वापरा, इक्विपोटेन्शियल पॉइंट शोधून काढायचे, ते दाबा एकमेकांवर आणि देन इट बिकम्स चपटा होईल ना काहीतरी, चपूट क्यूब तयार होईल ना काहीतरी, आणि त्याच्यावरनं इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटन्स काढा. ह्याचे तुम्हाला आन्सर्स सांगतो, असे आन्सर्स फक्त यायला पाहिजेत. अक्रॉस सॉलिड डायगोनल, ह्याचे आन्सर्स तुम्हाला लिहून देतो फक्त मी. अक्रॉस फेस डायगोनल, अक्रॉस एज, अक्रॉस एज. अच्छा, हे काय येतात, ह्याचे आन्सर्स असे आहेत. फाइव सी बाय 6 हे आहे 4C/3 आणि अक्रॉस एज बघायला लागेल. अक्रॉस एज जे आहे त्याचा आन्सर आहे 7C/11, 12C/7, 12C/7 असा आन्सर यायला पाहिजे. ओपन युअर बुक्स, करंट इलेक्ट्रिसिटीचे बुक्स ओपन करा, काढा. देर इज नो फन इन अगेन गोइंग थ्रू सेम ओल्ड स्टफ. ओपन बुक्स मी तुम्हाला एकदम इलॅबोरेटली एक तासाचं लेक्चर मी स्पेंड केलेलं आहे. तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे की कसं आपण इक्विपोटेन्शियल पॉईंट काढतो, कसं सॉल्व्ह करतो. अप्लाय सेम लॉजिक, फक्त सिरीज आणि पॅरललचं बायस लक्षात ठेवा. त्यामध्ये उलट होतं रेझिस्टन्स मध्ये आणि याच्यात वेगळं असणार आहे, फ्लिप असणार आहे. हे लक्षात ठेवा. बाकी आन्सर्स अशी यायला पाहिजे. ट्राय ऑन युअर ओन. पुढे जाऊयात आपण. बघा, अच्छा, ह्याच्या पुढे आता आपण बघूयात अशी स्पेसिफिक कॉम्बिनेशन्स जी फक्त कॅपॅसिटर मध्ये होतात. स्पेसिफिक कॉम्बिनेशन्स म्हणा, स्टार टाका. कॅपॅसिटर स्पेसिफिक कॉम्बिनेशन्स म्हणजे अशी कॉम्बिनेशन्स आतापर्यंत रेझिस्टन्स आणि कॅपॅसिटर्स मध्ये सगळं साम्य होतं, म्हणून आपण थोडं फास्ट पळवलं आणि आपण इथपर्यंत आलेलो आहे. आता अशी कॉम्बिनेशन बघू जी फक्त कॅपॅसिटर मध्येच पॉसिबल होतात, रेझिस्टन्स मध्ये असं काही होत नाही. बघा, फॉर एक्झाम्पल आता असे काही बघा, समजा 1 2 3 4 असे n कॅपॅसिटर्स एकमेकांच्या पॅरलल मध्ये आहेत, सॉरी सिरीज मध्ये आहेत. हाऊ मेनी आर देर आर n कॅपॅसिटर्स. अच्छा, म्हणजे मला C इक्विव्हॅलेंट काय मिळाला, C/n ना, किती मिळाला, C/n. अच्छा, आता मला एक सांगा, हा जेव्हा चार्ज डिपॉझिट होतो, याच्यावर चार्ज डिपॉझिट होतो, तेव्हा ह्याच्यावर चार्ज किती असतो, +Q. ह्याच्यावर किती असतो, -Q. ह्याच्यावर काय असतो, +Q. ह्याच्यावर परत -Q. मला एक सांगा याच्यामध्ये या दोघांचं, ही प्लेट या प्लेटच्या राईट साईडला, या प्लेटच्या राईट साईडला आणि या प्लेटच्या लेफ्ट साईडला काय आहे, काहीच नाही, वायरचा तुकडा आहे फक्त. मला सांगा, कॅपॅसिटरचं मेन काम कुठे असतं, कॅपॅसिटरचं एनर्जी स्टोरेज करायचं काम असतं ते कुठे असतं, या दोन प्लेटच्या मधोमध असतं ना. या प्लेटच्या बाहेर काहीच नसतं काम. म्हणजे तुम्ही वायरचा हा तुकडा जो आहे ना, हा तुकडा वायरचा, हा तुकडा 1 किलोमीटर लांब असू दे का 1 mm लांब असू दे, कॅपॅसिटरचा काय फरक पडणार आहे का, कॅपॅसिटरचा काही फंक्शन मध्ये फरक पडणार आहे का, नाही पडणार. कळतंय का. म्हणजे आता मला सांगा, असा विचार केला एखाद्याने, आता मी इथं किती एकूण n कॅपॅसिटर्स आहेत, मला किती प्लेट लागल्या, प्रत्येक कॅपॅसिटरला 2-2 प्लेट लागतात मला. बघा ना, साईज A एरियाचा आणि D डिस्टन्स दोघांमध्ये असतं, 2 प्लेट लागतात. म्हणजे एकूण किती प्लेट्स लागल्या मला इथं, 2n प्लेट लागल्यात ना. अच्छा, आता समजा माझी कंपनी आहे आणि मी जर 1,00,000 कॅपॅसिटर्स असं बनवतोय सिरीज मध्ये, तर फरक पडला ना, मला 2,00,000 1,00,000 जर कॅपॅसिटर सिरीज मध्ये जोडायचे, समजा 2,00,000 प्लेट लागल्या मला. अच्छा, पण मी विचार काय करतो, मी हुशार आहे,
हुशार विचार करतो. अरे या प्लेटच्या राईट साईडचा पोर्शन जी वायरचा तुकडा आहे किंवा या प्लेटच्या लेफ्ट साईडचा पोर्शन जो वायरचा तुकडा आहे, ह्या तुकड्याचं काही फंक्शनच नाहीये. या तुकड्याचं काहीच फंक्शन नाही ना. काय फंक्शन असणार आहे? या लेंथला काही नाही. हे लेंथ जास्त असू दे कमी असू दे मला काय फरक पडणार आहे? मला घेणं देणं सगळं कॅपॅसिटरशीच आहे. हा म्हणजे जर कमी कमी असेल तर 0 असेल तर काय प्रॉब्लेम? ही लेंथ जर मी 0 करून टाकली तर काय होईल? काय होईल? हे असं होईल ना, 1 2 3 4 5 6 7 डॉट 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 एन. चालेल का हे असं? हे चालेल का सांगा मला? म्हणजे काय केलं मी? हे सी 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 असण्यापेक्षा मी काय करतो? सी 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 तर लावून टाकतो. म्हणजे ही 2 प्लेट वाचवली मी. या 2 प्लेटी कट करून टाकल्या. हे आणि एकत्र या 2 प्लेट कट केल्या. अरे कळतंय का? मधल्या ज्या युजलेस प्लेट होत्या, युजलेस तो होता वायरचा तुकडा, तो कट करून टाकला. ह्याच्यानी काय केलं मी? आता काय केलं मी? एन जर माझ्या एन प्लेट्स असतील तर सॉरी एन प्लेट्स नाही, एन कॅपॅसिटर्स आहेत ना माझे. आता एन कॅपॅसिटरला मला किती प्लेट लागल्या? n+1 प्लेट्स लागल्या. फायदे का शोधा? हे जर 1,00,000 कॅपॅसिटर्स असतील तर 2,00,000 प्लेट लागत होत्या. आता 1,00,000 कॅपॅसिटर्स असतील तर 1,00,000 + 1 1,00,001 प्लेट लागतात. म्हणजे मी ऑलमोस्ट 50% वाचवले ना प्लेट्स. माझी कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कमी झाली. मग फायदा यायचा ना हे. येस, तर हे करता येऊ शकतं. दिस इज स्पेसिफिक कॉम्बिनेशन. हे आणि व्हॅलिड आहे. दिस इज व्हॅलिड. कळतंय? ओके. ह्याचा पण सी इक्विव्हॅलेंट तोच आहे. सी इक्विव्हॅलेंट काय? C/nच आहे ह्याचा. पण फायदा काय? ह्याच्यामध्ये मला 2n प्लेट्स लागल्या. इथं फक्त n+1 प्लेट्स मध्ये काम झालं. म्हणजे जर मला पैसे वाचून काम करायचं असेल आणि दोन्हीचं तेवढंच ना, सी इक्विव्हॅलेंट तेवढंच झालं ना. कळतंय? सो दिस इज इंटेलिजंट वर्क. कळतंय? हे लिहून घ्या. म्हणजे जर असे प्लेट सिरीज मध्ये दाखवायच्या ऐवजी इतके सगळ्या कॅपॅसिटर्स डायरेक्टली मधल्या प्लेट्स मी कट करून टाकतो आणि असं सी 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 लावून टाकतो. दॅट इज ऑल्सो व्हॅलिड कॉम्बिनेशन. आणि हे पण सिरीज कॉम्बिनेशन मध्ये येतं या केसमध्ये. हे लिहून घ्या. हे स्पेसिफिक कॉम्बिनेशन आहे एक. अजून एक बघू कॉम्बिनेशन पुढचं. ते म्हणजे असं समजा या 1 2 3 4 प्लेट आहेत. कळतंय? बर, मी ही प्लेट असं कनेक्ट केली एकमेकांना. हे एकमेकांना कनेक्टेड आहे. अच्छा. आणि हे इथं मेला हा पॉइंट ए आहे आणि हा पॉइंट बी आहे. फाइंड इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटन्स बिटवीन ए अँड बी. फाइंड इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटन्स बिटवीन ए अँड बी. अच्छा, काय आहे हे? काय असं दिसायला आलंय? काय नाही, ही प्लेट आहे, ही प्लेट. अरे आपल्याला 2 प्लेटच्या मध्ये कंडक्टर नाही, 2 कंडक्टिंग प्लेटच्या मध्ये आपल्याला इन्सुलेटर डायइलेक्ट्रिक पाहिजे ना, किंवा हवा पाहिजे ना, तेव्हा तो कॅपॅसिटर सारखं काम करेल ना. तर ही एक प्लेट आहे, ही एक प्लेट आहे, ही एक प्लेट आहे, ही एक प्लेट आहे. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम आहे का? तर ही एक पेअर ऑफ प्लेट कॅन ऍक्ट एज 1 कॅपॅसिटर. दिस इज 2 कॅपॅसिटर, 3 कॅपॅसिटर, 3 कॅपॅसिटर मी अशा ठेवलेले आहेत. अच्छा, ओके. आणि ही प्लेट आणि ही प्लेट असं मागणं कनेक्ट केली, रेझिस्टन्सलेस वायरने कनेक्ट करून टाकली. तर फाईन इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटन्स बिटवीन ए अँड बी. कसं करणार? अच्छा, काही नाही, हे पण नेहमीसारखं आहे आपलं. काय करणार? मी ह्याला 0 व्होल्ट माना, कुठल्या एकाला 0 व्होल्ट घ्या, कुठल्या ह्याला V घ्या. अच्छा, आता हा 0 हा V, पण ह्याचं पोटेन्शियल मला किती माहित नाही, ह्याचं X माना. ह्याचं काय करा? से X पोटेन्शियल ह्याचं X आहे. अच्छा, ह्याचं जर X असेल तर ह्याचं पण काय पाहिजे मग? ह्याचं पण X असणार, कारण दोन्ही एकमेकांना कनेक्टेड आहेत. अच्छा, मग मी हे रिअरेंज करतो. कसं रिअरेंज करतो? 3 आहेत ना पोटेन्शियल्स, एक आहे 0, एक आहे V आणि एक आहे X. रिअरेंज. हा कॅपॅसिटर ह्याला म्हणू C1, ह्याला म्हणू C2, ह्याला म्हणू C3. बोला C1 ला कसं अरेंज करू मी? आता सध्या या स्टेजने सगळ्याला CCCच घ्या. CCC, चला सगळ्यांचे A सेम आहे, सगळ्यांचं बाकी सगळं सेम आहे. ओके. C, हा कॅपॅसिटर C उचलला, हा कशा कुठल्या 2 पोटेन्शियलच्या मध्ये आहे? X आणि A मध्ये आहे ना, X आणि 0 मध्ये. म्हणजे इथं एक जोडला, एक हा झाला.
हा 0 आणि व्ही मध्ये, दुसरा झाला हा एक्स आणि व्ही मध्ये. झालं. तुम्हाला कशावरती काढायचंय? तुमचा 0 पोटेन्शियलचाच ए पॉइंट आहे आणि व्ही पोटेन्शियलचाच बी पॉइंट आहे ना. तुम्हाला कशावरती काढायचंय? ए आणि व्ही भोवती काढायचंय. काढा, काय प्रॉब्लेम आहे? हा सी तुम्हाला ए आणि बी च्या अबाउट काढायचंय. सी झाले सिरीज मध्ये, हे झालं सी सिरीज मध्ये झाले C/2 आणि सी पॅरलल मध्ये ऍड करायचे. C/2 प्लस सी 3C/2. याचा आन्सर काय झालं? 3C/2. अरे कळतंय का? बघायला गेलं तर हे काय तर अवघड वाटतं एकदम. अरे बापरे, असं वाटलं होतं का तुम्हाला? सो इझी. बघूयाचं अजून एक एक्झाम्पल बघूयात. नोट डाऊन करून घ्या. ओके, बघा दुसरं एक्झाम्पल, तिसरं एक्झाम्पल सॉल्व्ह करा. तुम्हाला एक दाखवतो, तुम्ही दुसरं ट्राय करा. काय करायचं? असं प्लेट्सची अरेंजमेंट दिली आहे. प्लेट 1, प्लेट 2, प्लेट 3, प्लेट 4. 4 प्लेट्स आहेत, त्यातले ही आणि प्लेट अशी कनेक्टेड आहे. ठीक आहे, ह्या प्लेटला म्हणलं ए आणि ह्याला म्हणलं बी. अच्छा, मी ए ला आणि बी ला जर असं इनपुट आउटपुट देत असेल, हा ए आणि बी माझा 2 पॉईंट्स आहेत, त्यातनं मी इनपुट देतो आउटपुट देतो. काय करतोय? मला ए आणि बी च्या अक्रॉस काय काढायचंय? फाइंड, सेम क्वेश्चन दोघांना, सेम क्वेश्चन. फाइंड इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स बिटवीन पॉइंट ए अँड पॉइंट बी. कसं करता येईल? काय अवघड नाही, तेच लॉजिक. ह्याचा पोटेन्शियल माना 0, ह्याचं पोटेन्शियल माना व्ही. हा 0 व्ही. अच्छा, ह्याचा आता अननोनच आहे, माना एक्स. हे एक्स म्हटल्यानंतर हे कनेक्टेड असल्यामुळे हे पण एक्स. रिअरेंज करतो मी याला. कसं रिअरेंज करू? हे 0, हे व्ही आणि हे एक्स. हा कॅपॅसिटर कशामध्ये? एक्स आणि ए मध्ये, सॉरी एक्स आणि 0 मध्ये. ओके, हा कॅपॅसिटर कशामध्ये? एक्स आणि 0 मध्ये. अच्छा, हा कॅपॅसिटर एक्स आणि व्ही मध्ये. असं अरेंज केलं. बघा, नाउ दिस बिकम्स रुटीन. तुम्हाला ए आणि बी मध्ये काढायचं आहे, तर तुमचा हाच पॉइंट ए आहे आणि हाच पॉइंट तुमचा बी आहे. काढा. काय करणार? सी पॅरलल झाले 2C आणि सी सिरीज, म्हणजे दिस बिकम्स 2C/3. आन्सर काय आला? 2C/3. कळतंय? हा प्रॉब्लेम बघा कसा करायचा. समजा ह्याला मानू 0 व्होल्ट. आता हा 0 व्होल्ट म्हणलं की हे पण झालं 0 व्होल्ट आणि हे पण काय झालं? 0 व्होल्ट. अच्छा, ह्याला मानू V व्होल्ट, ह्याला मसेल V, तर हे झालं V, हे पण झालं V. अच्छा, आता हे रिअरेंज करतो मी. कसं रिअरेंज करता येईल मला? व्हिडिओला पॉज करा, सगळे ट्राय करा रिअरेंज करायचा. ट्राय करा. बघा कसं रिअरेंज करतो. एक पॉइंट 0 चा घ्या, एक पॉइंट व्ही चा घ्या. हा कॅपॅसिटन्स सी जर असेल तर इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स बिटवीन ए अँड बी कसा झाला? तो हा सी कशामध्ये? हा 0 आणि व्ही मध्ये ना. ही प्लेट 0 पोटेन्शियलची आणि ही प्लेट व्ही पोटेन्शियलची आहे. 0 आणि व्ही मध्ये 1 झाला. अच्छा, हा कशामध्ये? हा पण व्ही आणि 0 मध्येच आहे, म्हणजे हा पण काय झाला? सी. हा काय झाला? हा पण 0 आणि हा पण व्ही आणि 0 मध्येच आहे, म्हणजे असा. म्हणजे तिन्ही सी पॅरलल मध्ये, म्हणजे टोटल झालं 3C. कळतंय का? हा तुमचा ए आणि हा बी पॉइंट. सिंपल. काय अवघड याच्यामध्ये? झालं? सगळे नोट डाऊन करून घ्या. ओके, पुढचे दोन बघा एक्झाम्पल्स. सेम एक्झाम्पल्स येतोय तुम्हाला मी प्रॅक्टिससाठी. व्हिडिओला पॉज करा आणि सॉल्व्ह करा. फाइंड इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स बिटवीन ए अँड बी. पॉज करा, सॉल्व्ह करा. झालं? बघा, इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स कॅपॅसिटन्सेस सी आहेत. अच्छा, काय करता येईल? ह्याला 0 माना. हे 0 म्हणलं की ही 0 व्होल्ट आणि ह्याला व्ही माना. हे व्ही म्हणल्यानंतर हे पण व्ही व्होल्ट. आता काय झालं? चारही कॅपॅसिटर 0V मध्ये आहेत. हा कॅपॅसिटर 0V मध्ये आहे, हा कॅपॅसिटर 0. अच्छा, हे मधली प्लेट माहित नाही, बरं ठीक आहे. मधली प्लेट अननोन आहे, कॉल इट एक्स. मधली प्लेट अननोन आहे, ठीक आहे. बघू मग सॉल्व्ह करू. कसं करता येईल हे रिअरेंज? कसं करता येईल? मी काय करतो, एक पॉईंट 0 घेतो, एक पॉईंट व्ही घेतो आणि एक पॉईंट एक्स घेतो. हा 0V मध्ये, लक्षात घ्या 0V मध्ये कुठले हा आहे 0V मध्ये 2 आहेत.
अच्छा 0v मध्ये 2 आहेत म्हणजे हे 2 झाले आणि 0x मध्ये 2 आहेत. अच्छा आणि त्याने तुम्हाला ए आणि बी च्या अक्रॉस इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटन्स विचारलेला आहे. आता एक्स आणि व्ही मध्ये काहीच नाहीये, एक्स आणि व्ही मध्ये काहीच नाहीये. ओके नेव्हर माइंड. आता मला सांगा इथनं असा चार्ज फ्लो होईलच का? होणार नाही, कारण इथनं पुढे काहीच नाही ना जायला. एक्स टू बी इथनं काहीच नाही, त्यामुळे हे रिडंडंट आहे. दिस इज रिडंडंट. त्यामुळे याचा आन्सर काय होईल? फक्त एवढंच, सी सी पॅरलल म्हणजे याचा आन्सर 2C. कळतंय का हे? ओके. हा आता हे जर मध्ये कनेक्शन असं केलं असतं मी, समजा हे असं कनेक्शन समजा केलं असतं, तर काय झालं असतं? हे पण झालं असतं V. आता काय झालं असतं त्या केसमध्ये? ह्याचा आन्सर तर 2C आलेला आहे. हा तर वेगळा प्रॉब्लेमच आहे, ह्याचा काही इश्यू नाही. आता मी जर फक्त दाखवतो तुम्हाला एक्झाम्पल, हे जर असं कनेक्ट केलं असतं तर काय झालं असं दाखवतोय. मला सांगा, हा C VO मध्ये आहे, हा C पण OV मध्ये आहे, हा C पण VO मध्ये आहे, हा C पण VO मध्ये, म्हणजे 1 2 3 4 चारही C एकमेकांचे, चारही C एकाच पोटेन्शियल डिफरन्स मध्ये आहेत 0 आणि V मध्ये. हो नाही, 0 आणि V मध्ये चारही आहेत. अच्छा याचा अर्थ काय झालं असतं? दिस इज ऑल C पॅरलल टू इच अदर. म्हणजे C इक्विव्हॅलेंट काय झालं असतं? 4C. चारही पॅरलल ना, पॅरलल मध्ये आपण ऍडिशन करतो फक्त, C C C C C ऍड करा, बिकम्स 4C. इज इज क्लिअर टू यू? अच्छा दुसरं ट्राय करा. ट्राय फॉर दिस. प्रयत्न करा, व्हिडिओला पॉज करा, प्रयत्न करा. ओके प्रयत्न करून झाला असेल तर बघा. समजा मी ह्याला 0 म्हणतो, ह्याला V म्हणतो. अच्छा हे बाकी सगळं अननोन आहे, ह्याला X माना. आता हे X म्हणलं की ही पण प्लेट X ला आली, ही प्लेट म्हणलं की ही कनेक्टेड आहे म्हणजे ही पण खालची प्लेट पण X ला आली. कळतंय? आता हे रिअरेंज कसं करतो? 0 V आणि X. हा कॅपॅसिटन्स कशामध्ये? X आणि 0 मध्ये. लावा X आणि 0 मध्ये. हा कॅपॅसिटन्स 0 आणि X मध्ये परत. अच्छा हा कॅपॅसिटन्स X आणि V मध्ये. हा कॅपॅसिटन्स V आणि X मध्ये. म्हणजे तुम्हाला काय A आणि B च्या अक्रॉस काढायचा आहे. हा तुमचा A पॉइंट, हा तुमचा B पॉइंट. काय? C C पॅरलल 2C, C C पॅरलल 2C, 2C 2C सिरीज C. आन्सर काय आलं? C. C इक्विव्हॅलेंट काय आलं? C. अरे कळतंय का? सिंपल. काय अवघड याच्यात? काहीच अवघड नाही. ओके हे सगळं नोट डाऊन करून घ्या.